बातमी आहे येवल्यातून। येवल्यात एलपीजी अभावी वाहनधारकांचे हाल होऊ लागलेत। गॅस शिल्लक नसल्याचे पंपावर फलक लागले। येवला शहरात सध्या एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम वाहनधारकांवर होत असल्याचं दिसून येत आहे। गॅस शिल्लक नसल्याचे फलक यावेळी पंपांवर लावण्यात आलेले आहे। पंप चालकांना वेळेवर एलपीजी गॅस उपलब्ध नसल्याने पंप बंद असल्याची परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे रिक्षा चालकांसह इतर एलपीजीवर चालणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। वेळेवर गॅस टँकर उपलब्ध होत नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं पंप चालक सांगतात। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटावे यांनी। सध्या सर्वत्रच गॅसची टंचाई भासत आहे। आपण बघितलं तर येवल्यात देखील जो वाहनांना जो एलपीजी गॅस लागतो तो गॅस देखील उपलब्ध नसल्याचं चित्र आहे। आपण बघितलं तर अक्षरशः एलपीजी गॅसचा जो पेट्रोल पंप आहे तो बंद ठेवण्यात आला आहे। गॅस शिल्लक नसल्याचा असा आशयाचा बोर्ड देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। नक्कीच अनेक वाहने एलपीजी गॅसवर चालतात, तसेच रिक्षा देखील एलपीजी गॅसवर चालतात, मात्र त्यांना वेळेवर हा गॅस उपलब्ध होत नसल्याने अक्षरशः त्यांचा रोजचा व्यवसाय बंद पडण्याची वेळ आलेली आहे। आर्थिक संकट त्यांच्यावर ओढवलेले आहे। एकंदरीत बघितलं तर एलपीजी गॅस पुरवठा हा नियमित होत नसल्याने अक्षरशः पंप बंद ठेवण्याची वेळ येत आहे। एकंदरीत बघितलं तर नियमित गॅस पुरवठा झाला तर नक्कीच वाहनधारकांना देखील गॅस मिळेल व त्यांचा पण प्रपंच चालेल। एकंदरीत बघितलं तर पेट्रोल पंपावर एलपीजी गॅस उपलब्ध होताच पुरवठा सुरळीत होईल, जेणेकरून अशा वाहनधारकांचा देखील प्रश्न सुटेल। तरी सरकारने लवकरात लवकर ठिकठिकाणी जे एलपीजी गॅस पंप आहे त्यांना पुरवठा करावा व वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरताना दिसत आहे। नरेंद्र बटावे, महाराष्ट्र न्यूज, येवला।